कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी शहरात नगरपरिषदेच्या निष्काळजी कारभाराचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे। शहरातील रस्ता आणि विविध नागरी सुविधांच्या कामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामाचा फटका यावेळी खुद्द नगरपरिषदेच्याच महिलावाहक टँकरला बसलाय। शासकीय रुग्णालयाच्या मार्गावरून जात असताना रस्त्याच्या कडेला अर्धवट बुजवलेल्या चरात टँकरचे एक चाक घुसल्याने वाहन रुतून बसले। टँकर बाहेर काढण्यासाठी चालकासह स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागली, तर काही काळ वाहतुकीचा देखील खोळंबा झाला। या घटनेनंतर नगरपरिषदेच्या कामाच्या दर्जावर आणि नियोजनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शहरातील उघडे चर आणि खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचं सांगत सर्व खोदकामे तातडीने सुरक्षित पद्धतीने पूर्ववत करण्याची मागणी रत्नागिरीकरांनी केली आहे।